शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अहवालावर दुपारी 2:15 वाजता ही चर्चा होणार असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। निकषांवर चर्चा होईल। उच्चस्तरीय बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। शेतकऱ्यांसाठीच्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या झटपट बातम्या। अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल संपला आणि बाजार वधारला। सोयाबीनचा दर 7,000च्या पार। हंगामाच्या प्रारंभाला विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागे 2,400 रुपयांचा फटका। त्यामुळे सोयाबीनच्या दरवाढीचा व्यापाऱ्यांनाच फायदा। सरकार 12 रुपयांनी करणार कांदा खरेदी। केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची माहिती। नाशिक पासून होणार सुरुवात। कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार नाफेड मार्फत 12 रुपये 35 पैसे प्रति किलो या दराने कांद्याची खरेदी करणार आहे। पेट्रोल डिझेल दर भडकले। प्रति लिटर 3 रुपयांनी पेट्रोल व डिझेलचे दर वाढले। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत झालेले चढउतार व इराण-इस्रायल युद्धामुळे ही दरवाढ झाली। उन्हाचा पारा वाढल्याने लिंबाच्या दरात मोठी वाढ। सामान्यांचे बजेट कोलमडले। बाजारपेठेमध्ये 10 रुपयांना 2 तर कुठे 10 रुपयाला 1 अशी लिंबाची होत आहे विक्री। बाजारात लिंबाची मागणी वाढली व पुरवठा कमी। ई पिकांच्या सर्व नोंदणीची होणार आता पडताळणी। पारदर्शकतेसाठी नवी नियमावली जारी। महसूल प्रशासनाचे पाऊल। प्रत्येक गावामध्ये स्वतंत्र पीक पाहणी सहाय्यकांची होणार नियुक्ती। प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून 884.72 कोटींची नुकसान भरपाई मंजूर। त्यापैकी 499 कोटी 60 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आले। शेतकऱ्यांना दिलासा। नांदेड जिल्ह्यातील अपडेट। खरीपाच्या तोंडावर दरवाढीचा फटका। युरियाचा तुटवडा। शेतकऱ्यांचा संताप। पेरणीपूर्व तयारी आता अंतिम टप्प्यात। कृषी विभागाने दर नियंत्रण व पावती तपासणीवर लक्ष ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी। पीएम सूर्यघर योजनेने उजळली घरे। हजारो ग्राहकांचे वीज बिल शून्यावर। वाढत्या वीज दराच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाची प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना लाभार्थ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे। ग्रामीण भागात निधी अभावी घरकुलांचे काम रखडली। निधी अभावी घरकुल बांधकामांना लागला आहे ब्रेक। तसेच घरकुल बांधकाम साहित्यांचे वाढते दर, मजुरी खर्च आणि पावसाळ्यापूर्वी घर पूर्ण करण्याची धडपड यामुळे लाभार्थी संकटात। खते, बियाणे, कीटकनाशकाबाबत तक्रार निवारणासाठी नियंत्रण कक्ष स्थापन। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके वेळेवर उपलब्ध व्हावे यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये कृषी विभागामार्फत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहे। राज्यात 2 लाखापर्यंत कर्जमाफीची तयारी। जिल्ह्यातील 45,000 शेतकऱ्यांना लाभाची शक्यता। 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। लग्नसराईने फुलांचा भाव खुलला। मोगरा तब्बल 3,000 रुपये किलो। हौशेला मोल नाही। चढे दर तरीही मागणी कायम। उत्पादन घटल्याने आवकही मर्यादित। त्यामुळे फुलांच्या दरात झाली मोठी वाढ। मोफत शिक्षण तरीही शुल्क भरण्याची शिक्षा। खाजगी शाळांमध्ये नियमांना हरताळ। दोषी आढळल्यास शाळेवर होणार कारवाई आणि मान्यता रद्द। खर्च लाखात आणि उत्पन्न हजारात। कांदा उत्पादकांची दयनीय अवस्था। एकरी 50,000 रुपयांची अनुदानाची मागणी, अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा। कांदा गोणीचेही दर वाढले। अहमदनगर जिल्ह्यातील अपडेट। रासायनिक खते हवी असेल तर ॲग्रिस्टॉक प्रणालीवर नोंदणी अनिवार्य। तसेच रासायनिक खताच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यावर पडणार आर्थिक भुर्दंड। जनगणना 2027 अंतर्गत घर सूचीकरण। जनगणना मोहिमेस आजपासून प्रारंभ। प्रशासकीय यंत्रणा सज्ज। 14 जूनपर्यंत घराघरात जाणार जनगणनेसाठी। नागरिकांनी सहकार्य करण्याचे केले आवाहन। बीज प्रक्रिया करूनच पेरणी करा। कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला। पिकांची जोरदार वाढ व भरघोस उत्पन्नासाठी बियाण्याला बीज प्रक्रिया करणे महत्त्वाचे। नागरिकांना उष्णतेची लाट वाढणार, घराबाहेर पडू नका। जिल्हा आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन। राज्यात मे एंडिंगमध्ये उष्णतेची आणखी वाढ होण्याची शक्यता।
जवळा बाजार समितीमध्ये भुईमुंग शेंगाला 7,400 रुपयापर्यंत मिळत आहे दर. सध्या भुईमुंग शेंगाची आवक वाढली असून भुईमुंग शेंगाला प्रति क्विंटल 7,200 ते 7,400 रुपयांचा भाव मिळत आहे. उन्हाच्या झळा सोसत बळीराजा मशागतीच्या कामांना मग्न. ट्रॅक्टरचा आवाज घुमतोय. पेरणीपूर्व तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून आता खरीप हंगाम सुरू होण्यासाठी उरले थोडेच दिवस. उन्हासोबत पालेभाज्याही भडकल्या. मेथी व कोथिंबीरचे दुपटीने भाव वाढ. गृहिणींचे बजेट वाढले. कांदा उत्पादकांची व्यापाऱ्याकडून लूट. आजचे असणारे भाजीपाल्यांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. दोड तालुक्यात उन्हाने भाजले व अवकाळीने उद्ध्वस्त केले पीक. आता झालेल्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यातील उन्हाळी पिके नष्ट झाली आहे. कापसाचा धमाका गाठला 10,000 रुपयांचा उंचांकी भाव. सध्या राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये कापसाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मात्र या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना कमी व व्यापाऱ्यांना जास्त होत आहे. उन्हाबरोबरच दरवाढीचे नागरिकांना चटके. पेट्रोल महागले. महागाई वाढण्याची सर्वसामान्य आहे चिंता. वाहनधारकही हवालदिल. ट्रॅक्टर मशागतींच्या कामांनाही दरवाढ होत आहे. कांदा उत्पादकांना दिलासा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची साताऱ्यामध्ये घोषणा. कांद्याचे दर पडले असल्यामुळे नाफेड मार्फत शेतकऱ्यांकडील असणारे कांदा योग्य दराने खरेदी करणार आहे. खाद्यतेलाच्या दीर्घकालीन तेजीचे संकेत कायम. सीबॉट कच्च्या तेलाच्या तेजीमुळे युरोपियन खाद्यतेलाचे दर मजबूत. पाम तेल आणि मोहरी तेलाचे दर टिकून आहे. खरीपाचे गणित बदलणार. यंदा पांढरे सोने तळपणार. कापसाच्या हमीभावामध्ये 557 रुपयांची करण्यात आली वाढ. मात्र मका उत्पादकांच्या पदरी निराशाच. कारण मक्याच्या हमीभावामध्ये फक्त 10 रुपयांची वाढ करण्यात आली. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मान्सून 16 मे पर्यंत अंदमानात दाखल होणार. भारतीय हवामान खात्याचा अंदाज. मात्र यावर्षी पाऊस कमी पडणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. लग्नाच्या निमंत्रणाचा भार आता व्हॉट्सअप ॲपवर. खर्च व वेळेची बचत. भावनिक ओलावा मात्र होतोय कमी. लग्न समारंभासाठी निमंत्रण. आता अनेक लोक व्हॉट्सअप ॲपवर लग्नपत्रिका पाठवू लागले आहे. शेतमजुरासह ट्रॅक्टरने मशागतींचे दरही वाढल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले. खरीप हंगामामध्ये उत्पादन खर्चात वाढ होण्याची शेतकऱ्यांची चिंता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेती मशागतीचे सध्याचे असणारे प्रति एकर दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. माठाच्या किमतीमध्ये 30% झाली वाढ. उन्हाचा पारा वाढता थंड पाण्यासाठी काळ्या माठाची मागणी वाढली. नैसर्गिकरित्या थंड पाणी मातीच्या माठातून पिणे आरोग्यासाठी केव्हाही चांगले असते. कापूस दराचा उंचांक पण शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच. 2022 नंतरची सर्वात मोठी दरवाढ. कापसाचे दर 10,000 रुपयावर. शिष्या मालामाल मात्र शेतकरी बेजार. विजेची मागणी 5.5% वाढणार. क्रेडिट एजन्सी ICRचा अंदाज. उष्णतेची तीव्रता वाढल्याने विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. अवकाळी पावसाने तारांबळ. राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची चाहूल. अनेक जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान. संपूर्ण देशभरातील टोल प्लाझा हटविले जाणार की काय? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची नवीन योजना. रस्ते वाहतूक नियमामध्ये मोठे बदल करण्यात येणार असून वाहनांना टोल टॅक्सवर थांबण्याची गरज नाही. FRP वाढवताना उद्योगांचा विचार कुठे? साखर क्षेत्राचा केंद्र सरकारला सवाल. ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी यावर्षी ऊसाची FRP 3,650 रुपयावर करण्यात आली आहे. युरोपामध्ये सोयाबीन आधारित जैव इंधन 2030 पर्यंत बंद.
युरोपियन युनियनचा निर्णय, त्यामुळे जागतिक बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता. काजू बीचा दर प्रति किलो 135 ते 170 रुपयावर. सिंधुनगरी जिल्ह्यामध्ये यंदा काजू बीचे उत्पादन केवळ 25 ते 30% मर्यादित राहणार आहे. भाजीपाल्यांचे दर कडाडले, चाराही महागला, शेतकऱ्यांची चिंता वाढली. तीव्र उन्हाचा परिणाम, पशुधनाला बसला आर्थिक फटका. हरभरा खरेदीला 29 मे पर्यंत मुदतवाढ. हमीदराने हरभरा खरेदीची मुदत 29 मे पर्यंत राहणार असून शेतकऱ्यांना दिलासा. लासलगावहून ऑस्ट्रेलिया व मलेशियातही हापूस निर्यात. यंदाच्या हंगामामध्ये तब्बल 320 मेट्रिक टन आंब्याची करण्यात आली आहे निर्यात. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. कापूस उत्पादकता अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 5,659 कोटी रुपयांची तरतूद. 498 लाख गाठी उत्पादकांचे आहे लक्ष. देशातील कापूस उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारची जोरदार तयारी. उन्हाळ्यामुळे साखरेच्या दरात वाढीचा कल. मे महिन्याच्या सुरुवातीला क्विंटल मागे 10 ते 20 रुपयांची वाढ. विविध राज्यातील असणारे साखरेचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ऊसाच्या FRP मध्ये क्विंटल मागे 10 रुपयांची वाढ. 2026-27 हंगामासाठी दर 365 रुपये. तसेच यावर्षी शेतमालाचे MSP हमीभाव दर वाढवण्यात आले आहे. 8 जिल्हा बँका 22 सोसायट्यांना 500 कोटींची कर्जमाफी. 2027च्या कर्जमाफीतून लाभ. आणखी 5,500 कोटींची आवश्यकता. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मिळणार भरपूर लाभ. आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी. राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांना दिलासा. 30 सप्टेंबर पर्यंत थकीत पात्र शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ. शेणखत महागल्याने शेतकरी अडचणीत. ट्रॉलीभर शेणखताला मोजावे लागत आहे 4,000 रुपये. शेणखतासाठी बळीराजांची धावपळ सुरू. आता कामगार नवे मालक बनणार. 75% अनुदानही मिळणार. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेअंतर्गत पशुपालकांना 75% अनुदान देण्यात येत आहे. झाडांना इजा कराल तर थेट तुमच्यावर होणार कारवाई. महानगरपालिकाच्या शहरामध्ये खिळेमुक्त झाड, वेदनामुक्त निसर्ग उपक्रम जोरामध्ये सुरू. LPG वापरामध्ये 16.7% घट. पश्चिम आशियातील युद्धस्थितीचा फटका. खप 2.2 दशलक्ष टनावर. राज्यामध्ये गॅस इंधन टंचाई सुरू आहे. सांगलीत बेदाणा दराची तेजी कायम. आज अखेर 40,000 टनाची विक्री. मागणी उठावही अपेक्षित. नवे हंगाम सुरू झाल्यापासून बेदाण्याचे दर स्थिर आहे. हळद बियाणे प्रति क्विंटल 5,500 ते 6,000 रुपये. गतवर्षीपेक्षा यंदा दर आहे कमी. शेतकऱ्याकडे पुरेशी उपलब्धता. भारतातून 4 वर्षानंतर गव्हाची निर्यात पुन्हा सुरू. दर जास्त असल्याने मोठ्या मागणीची आहे शक्यता कमी. केंद्राच्या कांदा साठवणुकीच्या धोरणामध्ये पारदर्शकतेचा बुरखा. केंद्रीय वखार महामंडळ बड्या व्यापाऱ्यांच्या मिलीभगत असल्याची चर्चा. सोयाबीन दरवाढीचा फायदा साठवणुकीदारांनाच. आर्थिक गरजेच्या निकळीतून शेतकऱ्यांनी विकले आहे सोयाबीन आणि आता सोयाबीनच्या दरात झाली वाढ. कंपनीचा बनाव हाणून पाडला. 2024-25चा थकीत विमा शेतकऱ्यांना मिळणार. आमदार राजेश विटेकर यांच्या पाठपुराव्यास आले मोठे यश. 2024-25 मधील खरीप हंगामातील प्रलंबित असलेला थकीत पीक विमा मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा. परभणी जिल्ह्यातील अपडेट. पाऊस कुठपर्यंत आलाय गावामध्ये? शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या? तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.